अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी शहर के प्रभाग क्रमांक 6 में एसआईआर को लेकर भाग क्रमांक 158 और भाग क्रमांक 160 गुलशन बाग, गुलशन कॉर्नर, फुले कॉलोनी, अशोक नगर, झोपड़पट्टी, परभनी शहर, यहाँ के नए मतदाता और उसी तरह से 2002 में आए हुए मतदाताओं की सूची के नामों को लेकर पर्ची भरना जारी है। इन फॉर्म की प्रक्रिया को लेकर आज तारीख 9 जुलाई 2026 गुरुवार के रोज महानगर पालिका प्रभाग समिति क के सभापति के प्रतिनिधि शेख वसीम कबाड़ी इन्होंने आकर यहाँ का जायजा लिया, जिसमें इस समय उनके साथ नोडल ऑफिसर अल्तमास साहब, बीएलओ शिरीष करतुड़ीकर, सहायक बीएलओ लक्ष्मण कावड़े, आंगनवाड़ी कार्यकर्ता शाहिदा शेख, आशा वर्कर त्रिशला गायकवाड़, भाग क्रमांक 160 के बीएलओ रमेश बुधावारे आदि इस समय मौजूद थे। शासन की ओर से आदेश जारी करते हुए शिक्षकों को पूरा स्कूल करने के बाद बीएलओ की कार्य को पूरा किया जाए और उनके साथ जो लोगों के बीएलओ में नाम नहीं है वो शिक्षक उनको सहकार्य करे, ऐसी जो है तो नोटिस जारी की गई है। लेकिन आज यहाँ पर शिक्षकों पर जो बोझ भार आ रहा है उसको लेकर आंदोलन में भी ये बात कहा है कि बीएलओ के पद से उन्हें हटाया जाए, ऐसी मांग की गई है। आज दरमियान परभनी शहर के गुलशन बाग स्थित यहाँ पर जो कार्य किया गया, समय प्रभाग क्रमांक 6 के वोटर बड़ी संख्या में उनके साथ मौजूद थे। बीएलओ की फॉर्म भरने की प्रक्रिया तुरंत ऑनलाइन की गई। टू व्हीलर गाड़ी के चोरी मामले में 8 अपराध सामने आए हैं। 3,95,000 रुपए का मुद्देमाल जब्त। पुलिस स्टेशन बोरी की बेहतरीन काम को अंजाम दिया। परभनी जिले के टू व्हीलर गाड़ियां की बढ़ते चोरी के प्रमाण को देखते हुए परभनी जिले के कर्तव्यदक्ष एसपी पंकज कुमार इनके निर्देश पर मोटरसाइकिल चोरी के मामलों को खोलने के मकसद से काम करते हुए गुप्त मुखबिर के से खबर मिली के 2 लोगों को नाम, जिसका गजानन जनार्दन कोकाटे उम्र 25 साल, बाला साहेब रामकिशन शिंदे उम्र 23 साल, दोनों निवासी खानापुर भाटा परभनी के पास कुछ चोरी की मोटरसाइकिलें हैं और मोटरसाइकिलों को कम दामों में बेचने के लिए ग्राहकों की तलाश कर रहे हैं। मिली गोपनीय जानकारी के आधार पर स्टाफ ने जाल बिछाते हुए अड़गांव फाटे के पास दोनों अपराधियों को 4 मोटरसाइकिल के साथ हिरासत में लिया। जब उनसे अच्छी तरह से पूछताछ की गई तो उन्होंने बताया कि उन्होंने पहले भी 4 मोटरसाइकिलें कम दामों में बेची है। 4 रिसीवर की तलाशें लेने पर उनसे 4 मोटरसाइकिलें जब्त की गई। उन्होंने मोटरसाइकिल चोरी के कुल 8 जुर्म कबूल किए हैं। कुल कीमत 3,95,000 रुपये का मुद्देमाल जब्त किया गया है। इस मामले में 8 मोटरसाइकिल के, जिसमें बोरी, जिंतूर, नवा मुंडा, नानलपेट, नांदेड़ जिले के वजीराबाद पुलिस स्टेशन के हद में से चुराई गई थी। जब उनसे पुलिस स्टेशन ऑफिस में रिकॉर्ड वेरीफाई किए गए तो उसमें जुर्म दर्ज किए गए हैं। पुलिस थाने में गुना रजिस्टर नंबर 198/2026 क 303/2 भारतीय न्याय संहिता के तहत, जिंतूर पुलिस थाने में गुना रजिस्टर 339/26 क 303/2 BNS के तहत, नवा मुंडा पुलिस स्टेशन में गुना रजिस्टर नंबर 271/26 क 303/2 BNS, नवा मुंडा पुलिस थाने में NC नंबर 90/2026 क 303/2 BNS के तहत, नाननपेट पुलिस थाने में गुना रजिस्टर नंबर 492/2026 क 303/2 BNS के तहत, वजीराबाद पुलिस थाना जिला नांदेड़ गुना रजिस्टर नंबर 192/2026 कलम 303/2 BNS के तहत मामले दर्ज किए गए हैं। ये काम परभनी जिले के कर्तव्यदक्ष एसपी पंकज कुमावत, एडिशनल एसपी तानाजी चिखले, डीवाईएसपी अनिल विभूते, इनके मार्गदर्शन में पुलिस थाना बोरी के एपीआई रामेश्वर धोंडगे, हेड कांस्टेबल राजेश जठाड़, प्रताप साळवने, अमोल मुंडे, संगसेन कामड़े, प्रकाश मोरे, इनके टीम ने यह काम कामयाब किया है। परभनी के पीडीसीसी बैंक के संचालकों में से 21 में से 13 जगहों के निर्विरोध चुने गए हैं, तो उसमें से बचे हुए 8 संचालकों के जगह के लिए चुनाव तय दिखाई दिया है। जिला मध्यवर्ती बैंक के संचालक पदों के लिए चुनाव की उम्मीदवारी अर्ज पीछे लेने के आज तारीख 9 जुलाई 2026 गुरुवार के आखिरी दिन दोपहर 3 बजे तक मुदत में पर्दे के पीछे कई मामले हुए हैं। एक के पीछे एक घटनाएं क्रम होते हुए नजर आई है। कुल संचालकों 21 में से तकरीबन 13 जगहों पर चुनाव निर्विरोध किए गए हैं, तो ज्येष्ठ मातब्बर नेताओं के साथ साथ आजी माजी विधायक और उनके वारसदार ये निर्विरोध चुने गए हैं, लेकिन उनके समर्थकों में बड़े पैमाने पर चुनाव के लिए अखाड़े में उतरते हुए दिखाई दे रहे हैं। सोसाइटी चुनाव क्षेत्र से 14 में से 9 जगह निर्विरोध हो चुके हैं। तो परभनी जिले के पूर्णा, मानवत, हिंगोली जिले के और उसी तरह से बसमत, हिंगोली, कलमनोरी, इन 5 घाटों में चुनाव तय हो चुका है। तो सुरेश दादा देशमुख कृषि पणन और खेती माल प्रक्रिया गढ़ से निर्विरोध चुने गए हैं।
दूसरी तरफ महिला के 2 जगहों में प्रेरणा शमशेर वरपुड़कर, भावना सचिन बोर्डीकर मुंग से ये दोनों निर्विरोध चुने गए हैं। तो भगवान वाघमारे ये ओबीसी गट में से निर्विरोध चुने गए हैं। अन्य खेती संस्था मतदार संघ से सईद खान के खिलाफ जमकर ये लड़ाई हो रही है। ठाकुर के खिलाफ सरोदे की लड़ाई तय हो चुकी है, तो परिहार के खिलाफ में कुंडगिर इनकी और उसी तरह से मायदड़े ये इस चुनाव के अखाड़े में उतरे हुए हैं। 8 जगहों में किसका समर्थक जीत कर आता है, ये आने वाला देखने वाला समय होगा। परभनी शहर में ट्रैफिक की समस्या, उसी साथ साथ गाड़ियों के लगाने की जो लापरवाही है, जिससे अतिक्रमण होते हुए रास्ते छोटे हो जा रहे हैं। इस समस्या को लेकर परभनी महानगर पालिका के महापौर सैयद इकबाल ट्रैफिक पुलिस के अधिकारी कर्मचारियों की एक बैठक ली गई थी, जिसमें अतिक्रमण हटाने की मुहिम जारी करने की बात कही गई थी। उसी के तहत परभनी शहर के नारायण चाल इलाके से लेकर तो मुख्य बाजार के रास्तों पर गांधी पार्क महानगर पालिका की ओर से अतिक्रमण मुहिम दबाई गई। इसमें महानगर पालिका के कर्मचारी अधिकारी के साथ साथ ट्रैफिक पुलिस के अधिकारी कर्मचारी भी मौजूद रहते हुए नागरिकों को रास्ते पर लगाए हुए बेतरह के गाड़ियों का उन पर कार्रवाई की गई। रास्ते पर गाड़ी अड़े न करे और जिसके कारण ट्रैफिक जाम हो जाए, ऐसी समस्याओं का निर्माण ना करे, नहीं तो उनके गाड़ियों के ऊपर कार्रवाई की जाएगी। साथ ही साथ कई दिनों से गाड़ियां रास्ते पर ही खड़ी हुई थी, उन गाड़ियों पर भी कार्रवाई करने की बात कही गई है। रास्ते पर गाड़ियां कई दिनों तक खड़े ना करे और उसी तरह से पार्किंग का समस्या को निर्माण ना करे, ऐसी अपील महानगर पालिका की ओर से की गई है। नकली सोना देकर ठगी करने वाले फंसाने वाले ऐसे आरोपियों को हिरासत में लेते हुए 2,40,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया है। आज तारीख 9 जुलाई 2026 गुरुवार के रोज परभनी के कर्तव्यदक्ष एसपी पंकज कुमावत और उसी तरह से एडिशनल एसपी तानाजी चिखले इन्होंने शहर में नकली सोना देकर ठगी करने वाले और अन्य अपराधों का पर्दाफाश करने के आरोपियों को गिरफ्तार करने का आदेश दिया। उसी के तहत एलसीबी के एपीआई अशोक जाय भाई, इनके मार्गदर्शन पर पीएसआई गणेश सावणकर, अमलदार महेश कौठाड़े, राहुल परसोड़े, मानिक ग्वाग, सचिन भदरके, महारुद्र सपकाळ, शरद सावंत, दिलीप नीलपत्रेवार, इनके पथक ने सरकारी गाड़ी द्वारा परभनी शहर और ग्राम इलाके में पेट्रोलिंग करते हुए मौजे पोखरनी फाटे के पास रहते समय पथक को गुप्त खबरीदार से मालूमात मिली के पुलिस स्टेशन कोतवाली के हद में नकली सोना देकर फंसाए जाने वाले अपराधी रघुनाथ शिंदे, रहने वाला खरपी टांडा, तालुका सोनपेट, ये आया हुआ है। खुद का नाम नकली बताकर नकली सोना देकर फंसाने जा रहा है। ऐसी हटकरवाड़ी तालुका मानव शिवार में सिरसी जाने वाले रोड के पास बाजू में खड़ा हुआ है। ऐसी जानकारी मिलने पर पथक ने बताए गए स्थान पर और जानकारी के आधार पर इस व्यक्ति को बड़े ही शातिरता के साथ पकड़ लिया और हिरासत में लेते हुए नाम और गांव पूछने पर उसने अपना नाम रघुनाथ विकास शिंदे, उम्र 44 साल, निवासी खरपी टांडा, तालुका सोनपेट, जिला परभनी बताया। पूछताछ करने पर उसने अपने साथी राम उर्फ राज बिरजू भोसले, निवासी सिंदखेड़ राजा, जिला बुल्ढाना के साथ मिलकर उक्त अपराध करने का कबूल किया और बताया कि दूसरा आरोपी फरार है। अपराध में शामिल रकम में से 2,40,000 रुपए की बरामद की गए हैं। आरोपी की रकम जब्त कर ली गई है। आरोपी को आगे की कानूनी कार्रवाई के लिए पुलिस थाने में पेश किया गया है। पुलिस दूसरे आरोपी की तलाश कर रही है। परभनी तालुके के मौजे बोरवंड बुजुर्ग से लेकर तो राज्य हाईवे 248 ताड़ पांगरी फाटा पांदन रास्ता बड़े राजा पांदन मुक्त रास्ते की योजना के तहत बंद रहा रास्ता जिला प्रशासन के मध्यस्थता से खुला कर दिया गया है। आज तारीख 8 जुलाई 2026 मौजे बोरवंड बुजुर्ग के गांवकरी चेयरमैन वैजनाथ खवले, पूर्व सरपंच गणेश खवले, नंद कुमार कुलकर्णी, महेंद्र लोनारकर, देवीदास कुलकर्णी, सुभाष पोंगने आदि ने आए गाँव वासियों ने आकर जिला कलेक्टर संजय सिंह चौहान और विभागीय अधिकारी उदय सिंह भोसले, तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, दीक्षा खंडारे, बीएस चकोर आदि का के गुलदस्ते देकर सत्कार किया। इस समय रास्ते का निधि उपलब्ध कराकर देने के लिए और बड़ी राजा पांदन मुक्त रास्ता योजना के तहत योजना का शामिल करने के लिए निवेदन भी दिया गया है। आम्ही सर्व बोरवण नागरिक शेतकरी असून आमच्या बोरवण ते ताडपांगरी फाटा हा पांदन रस्ता बऱ्याच दिवसापासून बंद होता। तो आपल्या माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच आपले तहसीलदार परभणी तालुका तसेच नायब तहसीलदार क्षीरसागर साहेब आणि प्रशासनाच्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रशासकीय योजनेअंतर्गत आमचा तो रस्ता खुला करून देण्यात आला। त्याबद्दल
आमच्या बोरोड बुद्रुक येथील नागरिक शेतकरी यांच्या वतीने मी वैजनाथ खवले चेअरमन बोरोड बुद्रुक येथील सर्व नागरिकाच्या वतीने व शेतकऱ्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यापुढील रस्त्याच्या बांधकामासाठी किंवा मजबूतीकरणासाठी आम्हाला बळीराजा पांदनमुक्त योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन पण देण्यात आलेलं आहे. आंगनवाड़ियों को गर्म ताज़ा भोजन उपलब्ध कराने के लिए ई टेंडरिंग विधि के माध्यम से सुविधाएं जारी करने की मांग करते हुए सार्वजनिक लोक विकास एनजीओ फेडरेशन जिला परभनी की ओर से महिला बाल कल्याण मंत्री अदिति तटकरे इन्हें निवेदन दिया गया है. इसके अलावा सचिव आयुक्त एकात्मिक बाल विकास महिला बाल विकास बेलापुर इन्हें भी निवेदन दिया गया है. दिए गए निवेदन पर शेख मुमताज फौजिया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परभनी इनके हस्ताक्षर रहते हुए इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबान. घोषणामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला बाल कल्याण विकास अंतर्गत ज्या अंगणवाड्यांना गरम ताजा आहार पुरवला जातो तर याचं टेंडर 2019ला निघालं होतं. तेव्हा पण आम्ही असंच उपोषण केलं होतं आणि नंतरच टेंडर निघालं होतं. पण 2019च्या TR-नुसार ते फक्त 2 वर्षासाठीचं टेंडर होतं. पण ठीक आहे, त्यानंतर कोरोना आल्यामुळं त्यांनी काढलं नाही असं त्यांनी सांगितलं. पण 2, 3, आज 7 वर्ष झाली अद्यापही ते टेंडर निघालं नाही. मोठे मोठे गुत्तेदार हे टेंडर घेतात आणि लहान बचत गट महिला बचत गट महिला संस्थांना हे टेंडर मिळत नाही. त्यांनाही त्यांच्या हातालाही कामाची गरज आहे. मोठ्या मोठ्या लोकांना देऊन जर आणि ह्या सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना मजबूत करण्यासाठी नवीन योजना काढल्या आणि त्यांच्या वरच्या लेवलला त्यांच्या मनानुसार खाली होत नाही आहे ना. कारण त्या योजना ह्या मोठ्या गुत्तेदारांना देत आहेत, लहान बचत गटाला ह्या योजना मिळत नाही. आणि हे टेंडर निघण्यासाठी आम्ही सर्व महिला बचत गट महिला संस्था आम्हाला उपोषणाला बसलो आहे की हे टेंडर निघून आम्हाला न्याय मिळावा. च्या वेळेस पण टेंडर निघालं नाही आणि का निघत नाही आम्ही चौकशी केली. तर असं कळालं की सगळ्यांना पैसे गोळा करतात ते मोठे लोक गुत्तेदार आणि वर नेऊन मॅनेज करतात आणि इकडं जाहिरात देऊ देत नाही. म्हणून आम्ही त्यावेळेस 2019ला उपोषणाला बसलो आणि नंतरच टेंडर निघालं. आम्ही आम्हाला उपोषण केलं होतं आणि त्यावेळेसही आम्हाला वरून मग पत्र दिलं की आम्ही टेंडर काढू आणि नंतर 2 दिवसात लगेच टेंडर निघालं होतं. तेव्हापासून आज 7 वर्ष झाले टेंडर निघालेलं नाही. मग आम्ही आता कोणाकडे बघायचं. आम्ही वारंवार हे पत्र दिलेत संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित ऑफिसला जाऊन भेटलो. पण त्यांचं एकच म्हणणं असतं की आता सध्या नाही, स्टे आला, असं झालं तसं झालं, देणार नाही. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेण्यात आजचा निर्णय हा त्याच्यामुळेच घेतला. त्यांनाच माहिती काय कारण आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की ह्या लोकांचं पूर्ण आता GR प्रमाणे हे टेंडर 2 वर्षासाठीच होतं. मग ठीक आहे, 2 वर्ष म्हणजे 2019ला निघालं, 31पर्यंत टेंडर काढायला पाहिजे होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार मध्ये कोविड आला. कोविड किती दिवस चालणार. आज 2024 संपत आलेलं आहे. तर मग तुम्ही सांगा हे टेंडर निघणार कधी. 24पर्यंत ह्यांनी टेंडर काढायला पाहिजे होतं ना. पण ह्यांचं टेंडर निघत नाही. जोपर्यंत हे वरचे लोक जे गुत्तेदार आहेत हे पूर्ण एक होऊन पैसे गोळा करून वरच्या लेवलला देतात आणि टेंडर काढत नाही. आणि हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब असो की तटकरी मॅडम असो हे त्यांना ह्या लहान गोष्टीची माहिती नसती. आणि आम्ही ह्या उपोषणाच्या माध्यमातून मग त्यांना कमीत कमी ही माहिती तरी मिळते की हे टेंडर निघालेलं नाही. म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे सर्व महिलांनी मिळून. तोपर्यंत आम्हाला त्यांनी सांगत नाही की आम्ही लगेच टेंडर काढू आणि ते पण आम्हाला वरून फॅक्ट आलं पाहिजे की आम्ही टेंडर काढू. तेव्हाच आम्ही आमचं हे आमरण उपोषण सोडणार आहे. तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें. डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. सुरू कर. एक मिनिट, मोबाईल सायलेंट. स्टार्ट सर. नमस्कार. मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम 29 जूनपासून आपल्या मतदारसंघामध्ये सुरू झालेला आहे. यामध्ये बूथ लेवल ऑफिसर्स किंवा BLO हे त्यांचे इन्युमरेशन, मतदारांचे जे इन्युमरेशन फॉर्म आहेत ज्याच्यामध्ये त्या मतदाराचं नाव आहे, फोटो आहे आणि त्याला काही माहिती त्यामध्ये भरायची आहे.
ज्यामध्ये त्याचं आत्ताचं मतदार यादीतलं नाव इपिक कार्ड असणार आहे आणि त्याचबरोबर 2002च्या यादीमधून जे त्याचं स्वतःचं नाव असेल किंवा तो जर त्यावेळेला मतदार नसेल तर त्याचे आई वडील किंवा आजी आजोबा यांचं जे नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदार यादीमध्ये असेल किंवा भारतामध्ये, तर ते नाव आपल्याला त्या ठिकाणी त्या फॉर्ममध्ये भरून द्यायचं आहे. हे फॉर्म 2 प्रतीमध्ये BLO आपल्याकडे घेऊन येणार आहेत. यातला एक प्रत जी आहे ती आपण आपल्याकडे ठेवून घेणार आहात आणि दुसरी प्रत जी आहे ती BLO स्वतःकडे घेणार आहेत आणि ती प्रत जी आहे त्याचं डिजिटायझेशन करून घेणार आहेत, जेणेकरून हे डिजिटायझेशन झाल्यानंतर ही सर्व नावं प्रारूप मतदार यादीमध्ये प्रसिद्ध होईल. 2002च्या मतदार यादीमधील नाव शोधण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. प्ले स्टोअरवरती आपल्याकडं ECI नेट नावाचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने विकसित केलेलं ॲप्लिकेशन आहे. या ॲप खूप सोपं ॲप आहे. हे ॲप आपण ओपन करून बघितल्यानंतर उजव्या बाजूलाच सुरुवातीला 2002 मधील SIR मधील नाव असं एक टॅब येतो. तो आपण दाबला आणि त्याच्यानंतर त्यात जर आपला जिल्हा 2002च्या वेळचा जिल्हा, आपला मतदारसंघ, आपलं गाव हे टाकलं आणि स्वतःचं नाव जर टाकलं तर ते मतदार यादीतला भाग क्रमांक, अनुक्रमांक शोधून ताबडतोब माहिती आपल्यासमोर येते. या पद्धतीनं आपण जर त्यातले पूर्वी मतदार असाल आणि आपल्याला नाव माहीत नसेल, किमान आपल्या आईवडिलांचं जर आपल्याला आवश्यक असेल किंवा आजी आजोबांचंही आवश्यक असेल, तर ते कुठे ते नाव आपल्याला सहजपणे शोधता येईल. हे नाव शोधून आपण आपल्या त्या फॉर्ममध्ये आपण नमूद करायचं आहे. त्या ज्याचं नाव आपण समजा आपण जर मतदार त्यावेळेला नसाल 2002ला, तर आपले ज्यांचं नाव तुम्ही प्रोजिनी म्हणून वापरत आहात किंवा आपली लिंकिंग म्हणून वापरत आहात त्याच्याशी काय नातं आहे हे त्यामध्ये आपल्याला नमूद करायचं आहे. आणि असे फॉर्म्स आपण BLO आपल्याला घरोघरी येऊन देणार आहेत, तुमच्याकडनं कलेक्ट करून घेणार आहेत आणि ते डिजिटाईज होणार आहेत. नागरिकांनी यामध्ये कुठल्याही प्रकारे घाबरून जायचं आवश्यकता नाही. यामध्ये उलटं आपली जर नावं नसतील तर ती ह्या पद्धतीनं आपण शोधून घ्या. या पद्धतीनं BLO आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहेत. ही फक्त काम जे आहे ते आपल्याला काही करायचे, त्याला वेळ दिलेला आहे. त्यामुळं पुढच्या 1 किंवा 2 आठवड्यामध्ये ही सगळी प्रक्रिया आपल्याकडे आपल्या मतदारसंघात आपल्याला पूर्ण करायची आहे. याबरोबर ज्यांची नावं 2002च्या यादीमध्ये असणार नाहीत किंवा नाहीत आणि तर त्यांनी निवडणूक आयोगानं विहित केलेले आधार कार्ड व्यतिरिक्त 13 पुरावे आहेत. यापैकी कुठलेही 1 किंवा 2 पुरावे आपल्याला त्या ठिकाणी तयार ठेवावेत. यामध्ये आपलं जन्म नोंदीचा पुरावा आहे, आपला ज्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट आहे, आपल्या डिग्री दाखला आहे, असे आणि तत्सम स्वरूपाचे असे 13 एकूण पुरावे आहेत, जे आपण ज्यापैकी कुठलाही 1 किंवा 2 पुरावे आपण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि असे पुरावे दिल्यानंतर आपल्याला त्या पुराव्यांच्या आधारे आपलं नाव समाविष्ट करण्याबाबत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी जे आपल्याला तिथं आपल्या भागाचे आहेत ते त्याच्यावरती ते निर्णय देणार आहेत, त्याच्या सुनावण्या पण घेतल्या जाणार आहेत. तर अशा पद्धतीनं मतदार यादीत जो इथं पात्र नागरिक आहे, ज्याच्याकडे सर्व पुरावे आहेत, अशा सर्व व्यक्तींची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यामध्ये नागरिकांनी घाबरून जायचं कुठलंही प्रयोजन नाही. फक्त यामध्ये सकारात्मक सहकार्य आणि आपण आपल्या स्तरावरून आपले जे पुरावे आहे आणि योग्य वेळी फॉर्म भरून देणं आणि या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ही टाईम बाउंड प्रक्रिया आहे. त्यामुळं सर्व नागरिकांना या निमित्तानं माझं आव्हान आहे की या ठिकाणी आपण या मोहिमेला प्रतिसाद द्यावा. याशिवाय आपल्या एरियातील काही नागरिक असे आहेत की ज्यांचे इथं आढळून येत नाहीत, ज्यांची नावं मतदार यादीत आहेत पण ते सापडत नाहीत, तर अशांच्या बाबतीमध्ये BLO तपासणी करून त्यांची नावं राजकीय पक्षांचे जे नियुक्त प्रतिनिधी आहेत त्यांना कळवणार आहेत. एकत्रित बैठक तुमच्या एरियामध्ये घेतली जाईल, त्यांची नावं वाचून दाखवली जातील आणि त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग केले जातील आणि त्यानंतरच ही नावं मग आपण ESD लिस्टमध्ये किंवा ॲब्सेंट, शिफ्टेड आणि डेड यादीमध्ये समाविष्ट केली जातील. ह्या सर्व प्रक्रिया आपल्याला या SIR मोहिमेमध्ये करायच्या आहेत, जेणेकरून आपली मतदार यादी जी आहे अधिकाधिक अचूक आणि परिपूर्ण होईल. आपली स्वतःची नावं सुद्धा जर दुसऱ्या अनेक ठिकाणी असतील तर आपल्याला एकच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेही नाव आपलं ठेवलं जाईल. आपण ते BLOला कळवायचं आहे की त्यानुसार आपण दिलेल्या कन्सेंटनुसार किंवा आपण सांगितल्यानुसार आपला जिथं रहिवास आहे त्या ठिकाणी आपलं नाव ठेवलं जाईल किंवा आपल्याला जिथं वाटतं की माझं नाव इथं असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी ते ठेवलं जाईल. इतर सगळी नावं जी आहेत ती त्या ठिकाणी आपोआप डिलीट होतील किंवा डिलीट केली जातील तिथल्या BLO मार्फत. तरी नागरिकांनी ह्या सर्व बाबींचा विचार करून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघाची मतदार यादी अचूकपणे तयार होईल याबाबत प्रशासनाला, निवडणूक आयोगाला सहकार्य करावं ही या निमित्तानं माझी विनंती राहील. धन्यवाद.
शिक्षकों के विभिन्न मांगों के लिए शिक्षक संगठन का धरना आंदोलन, जिला अधिकारी को दिया निवेदन। टीईटी नियम के तहत शिथिलता और बीएलओ काम के लिए मुक्तता और पुरानी पेंशन लागू करने की मांग की गई। आज तारीख 9 जुलाई 2026 गुरुवार के रोज महाराष्ट्र राज्य सभी शिक्षक संगठन की ओर से शिक्षकों के विभिन्न प्रलंबित रुके हुए मांगों को लेकर गुरुवार के रोज जिला कलेक्टर ऑफिस के सामने जोरदार आंदोलन किया गया। इस समय जिलाधिकारी के तहत शासन को एक निवेदन पेश किया गया, जिसमें विभिन्न प्रश्नों को तुरंत सकारात्मक निर्णय लेने की मांग की गई। निवेदन में कहा है कि शांति निकेतन विद्यालय परभणी स्थित सहशिक्षक रवि शिवानंद स्वामी इनके स्कूली कामकाज और विशेष संक्षिप्त पुनरीक्षण SIR काम के अतिरिक्त तनाव को लेकर 7 जुलाई 2026 के रोज उनका निधन होने का उल्लेख किया गया है। इस मामले के जिम्मेदार रहे अधिकारियों पर अपराध दाखिल करें, उनके परिवार को 1 करोड़ रुपए की आर्थिक मदद दी जाए, ऐसी मांग की गई है। इसके अलावा विभिन्न मांगों का निवेदन दिया गया। इस आंदोलन में शिक्षण महर्षि पंजाब राव देशमुख, शिक्षक परिषद के सचिव बाला साहब यादव, सह सचिव नवनाथ यादव, शिक्षक सेना के बाला साहब राके, राष्ट्रवादी का शिक्षक संगठन के जिला अध्यक्ष BR यादव, कस्ट्राइब शिक्षक संगठन के सतीश कांबळे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संगठन के वसंत इंगोले, युवराज अंधारे, प्रकाश हरगावकर, दीपा लोंढे, गुलाब हरकळ, अशोक लोखंडे, अनिल टिके, महाराष्ट्र शिक्षक समिति के वसंत घोगरे, लक्ष्मण चौधरी, प्रवीण जोंदड़े, अरविंद सागर, लक्ष्मण गागर, लक्ष्मण बाबर, इनके अलावा विभिन्न शिक्षक संगठनों के पदाधिकारी बड़ी संख्या में शिक्षक इसमें शामिल थे। महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षकाचे प्रश्न निर्माण झाले आहेत। आझाद मैदानावर टप्पा अनुदानासाठी मोठं आंदोलन सुरू असून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। शिक्षकाला अनेक अशैक्षणिक कामं दिल्यामुळे SIRचं काम, BLOचं काम दिल्यामुळे एक शिक्षकामध्ये रोष निर्माण झाला आहे आणि शाळेमध्ये त्याला वेळ मिळत नसल्यामुळे पालकांचं एक समन्वय राहिलेला नाही आणि मग खाजगी शाळेकडे लोकांचा लोटा उरलेला। ह्या सरकारने याच्या धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे आणि शिक्षकाला जास्त कामं लादायला नाही पाहिजे। यासाठी सर्व परभणी जिल्ह्यातील समन्वय समितीने हे आंदोलन उभं केलं होतं, धरणे आंदोलन। आणि शिक्षक हा समाजाचा निर्माता आहे, शिल्पकार आहे। जर त्याला शैक्षणिक शाळेमध्ये जास्त वेळ जर दिला नाही तर ते दुर्लक्ष होतं। ही गोष्ट गांभीर्याने लक्ष ठेवून पुढील काळामध्ये शिक्षकांना ह्या कुठल्याही प्रकारचं काम देऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे। जी काही शिक्षण क्षेत्रातली अशैक्षणिक कामे शिक्षकावर लादलेली आहे, त्यासोबत 15 मार्च 2024चा अन्यायकारक संच मान्यतेचा GR विविध मागण्यासाठी आज परभणी जिल्ह्यात आमच्या समन्वय समितीचे निमंत्रक सतीशजी कांबळे सर यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी महात्मा फुलेंना अभिवादन करून रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रश्नासाठी धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून ज्या आमच्या मागण्या आहेत ते सरकारला पोहोचण्यासाठी या ठिकाणी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। निश्चित या आंदोलनाच्या माध्यमातून कुठले RT ऍक्ट नुसार आम्ही सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत। तसंच आमचं अशैक्षणिक काम जे लादलेली आहेत ही तात्काळ रद्द करावं या मागणीसाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून हे प्रतिनिधिक पहिलं आंदोलन आहे। यानंतर आम्ही आक्रमकपणानं रस्त्यावर उतरून संपूर्ण शाळा बंद ठेवून या ठिकाणी आंदोलन करणार असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला देत आहोत। आज या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि मित्र संघटना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने शासनाचे जी जाचक धोरण आहे, ज्या जाचक अटी आहे, BLOचं काम सक्तीनं केलं पाहिजे, TETची जी अट आहे ती रद्द झाली पाहिजे, त्याचबरोबर ज्या पदोन्नत्या होत आहेत त्या नैसर्गिक नियमानुसार झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर ज्या ज्युनियर शिक्षक हे सिनियर शिक्षकांच्या म्हणजे 2019चे लोक हे ज्या पदोन्नतीमध्ये येत आहेत, या सगळ्या बाबींचा निषेध करण्यासाठी, आम्हाला शिकवू द्या ही अर्थ हाक देण्यासाठी, शाळा वाचवण्यासाठी या सरकारचं जी धोरण आहे की SIRचं काम शैक्षणिक सत्र सुरू झाल्याबरोबर शिक्षकांना दिलं गेले आणि शाळेमध्ये शिक्षक नाहीत, फक्त विद्यार्थी आहेत। विद्यार्थी नसल्यामुळं अनेक पालक वर्ग जिल्हा परिषदेच्या शाळेवर नाराज आहेत।
या बाबीला वाचा फोडण्यासाठी आजचं जे आंदोलन आहे ते आम्ही मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि मित्र संघटनेच्या माध्यमातून शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून हे करतो. सर, हे जे शिक्षक आहेत ते BLOच्या SIRच्या कामामध्ये त्याचबरोबर शिक्षकांचं ट्रेनिंग सुरू केलं आहे. हे ट्रेनिंग उन्हाळ्यामध्ये व्हायला पाहिजे. हे BLOचं SIRचं काम हे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळाला पाहिजे. सर, मग तो मुद्दा घेऊन रीतीपोटी हे शिक्षक या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत. परंतु सप्टेंबर सर्व शिक्षक रस्त्यावर उतरून या शासनाचा जाहीर निषेध करत आहेत. महाराष्ट्रभरामध्ये आज हा जो शिक्षकांच्या मनातला आक्रोश या ठिकाणी बाहेर पडलेला आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे आहे की संविधानाच्या तत्वानुसार जे काही शिक्षकांना असतील, नागरिकांना असतील मूलभूत अधिकार दिलेले आहेत, या मूलभूत अधिकाराच्या विरोधात या ठिकाणी हे शासन कार्य करत आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नैसर्गिक न्याय तत्वानुसार ज्या पदोन्नत्या व्हायला पाहिजे होत्या त्या डावलल्या असून या ठिकाणी ज्युनियर शिक्षकांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली. आज 30 ते 35 वर्ष सेवा झालेला शिक्षक आहे. पदोन्नतीसाठी या ठिकाणी उच्च श्रेणी असतील, केंद्र प्रमुख असतील, या ठिकाणी त्यांनी आशा धरून बसलेले होते. तर त्यांनी दुसराच मुद्दा आणला की TET पास झालेले शिक्षक, पण कोणते? सगळे शिक्षक रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करून TET पास झाले आणि न्यायालयाच्या एका निर्णयाचा आड घेऊन त्यांनी काय केले की 1 सप्टेंबर 2025च्या अगोदरचे TETचे धारक शिक्षक आहेत. मग या ठिकाणी जर 2001ला TET लागू केली असती तर आमचा शिक्षक 2001ला TET पास झाला असता. 2008ला CET घेतली, 2010चे CETतले लोक आहेत. या सर्व शिक्षकांना डावलून सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय असतात ते प्रशासनाला जे योग्य आहेत ते लागू करतात आणि जे शिक्षकांसाठी योग्य आहेत ते लागू करत नाहीत. या प्रकारची जी दुटप्पी भूमिका आहे ती दुटप्पी भूमिका या ठिकाणी प्रशासन घेत आहे आणि या प्रशासनाच्या भूमिकेविरोधात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा जन आक्रोश या ठिकाणी लाभलेला आहे. या ठिकाणी कांबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे, राकेश सरांनी सांगितल्याप्रमाणे इतर मुद्दे तर महत्त्वाचेच आहेत, पण मुख्य मुद्दा जो आहे तो पदोन्नतीचा मुद्दा आहे. आणि या संपूर्ण जे सिनियर शिक्षक आहेत, सिनियर विरुद्ध ज्युनियर शिक्षकांनी या ठिकाणी गृहीत धरून अनेक कामं या ठिकाणी लावल्या जात आहेत. हे कामं या ठिकाणी त्वरित या ठिकाणी बंद करायला पाहिजे असं आमच्या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।